आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा. नगरपालिकेचा आमच्या मागण्या मान्य करा. 3 वर्ष पाईपलाईनला पाणी सरकारने 40 आपल्या नगरपालिकेने 40 ते 50 कोटीची योजना केलेली आहे. ती पूर्ण झाली आहे. तरी पण बऱ्याच भागात त्या शाहूनगरात पाणी येत नाही. प्रथमच पेठे बुधवार पेठे तर आज नव्या पाईपलाईनला तर आज 3 वर्ष झाले पाणीच येत नाही आहे. तरी पण आपल्या नगरपालिकेने पाणी कर म्हणून पट्टी त्यात पाणी करा नव्या पाईपलाईनला पाणी करा म्हणून लोकांना पाणीपट्टी वाढवलेली आहे. तरीसुद्धा बऱ्याच बहुतांशी बागेत सकाळी 5:30ला पाणी येतं टणतात, 6:30ला सोडतात, 5:30ला येतं. टायमिंग पाणीवर व्यवस्थित येत नाही. आणि एक बरेच अपार्टमेंट असे आहेत नगरपालिकेने सांगितलेलं की नवे पाईपलाईनला पाणी आले तर ते 4थ्या मजल्यापर्यंत मूलभूत पाणी पोचेल, चांगल्या प्रमाणे पाणी पोचेल. अजून नव्या पाईपलाईन थोडा वरच्या मजल्यावर नाही खालच्या तळ मजल्यावर पण पाणी येत नाही आहे. बरेच आता इथं अपार्टमेंट महिला आहेत त्यांच्या बरेच समस्या आहेत. गेले कित्येक महिने झाले सीओ साहेबांकडे जाऊन आले. पाणी पुरवठावाले सावंत साहेब आहेत, सावंत साहेबांकडे महिला गेलेल्या आहेत. त्यांना नाकाराची उत्तरं होते. आज करतो उद्या करतो टोलाटोली चाललेली आहेत नगरपालिकेची. आज कास धरण वाहून भरून वाहते. आज सर्वजण सांगतात कास त्याला भरून वाहते. तर ऐन पावसाळ्यात जर लोकांना पाणी मिळत नाही तर उन्हाळ्यात काय प्रश्न पाण्याचा प्रश्न. तर नगरपालिकेचे सीओ साहेब कुठे त्यांना इथं बोलून घ्या. मुख्याधिकारी आपले पाणीपुरवठा सभापती सावंत साहेब आणि आपले नगराध्यक्ष इथले नगरसेवक त्यांना फक्त इथं बोलून घ्या. तर आम्ही काय रस्ता काही करणार नाही. आणि बाकी या पासून तुमच्या सगळ्याच्या अडचणी सांगा. 2-3 वर्ष झालं आणतोय त्याने दुखणं आलंय आम्हाला. आता बोला का एक तर पाणी नाही, कधी 5-5:30 आहे, कधी 6 आहे आणि लवकर जाते पाणी. पाणी एकदम घाण आहे. पावसाळ्यात सुद्धा पाण्याची आवश्यकता अशी. तर उन्हाळ्यात आम्ही काय केलं पाहिजे. सगळ्यांना भेटी देऊन झाल्यात नुसते आश्वासन आहे. आम्ही आज करतो उद्या करतो 4 महिने 2 महिने असेच आम्हाला दिले. आता आम्हाला लेखी आश्वासन असल्याशिवाय बंद हेच करणार नाही. आम्ही बंद असा चालू ठेवणार. जे कोणी अधिकारी असेल त्यांनी आम्हाला लेखी द्यावं की आम्ही एवढ्या दिवसात तुमचं काम करतो बोलून घ्यावं आणि त्यांनी इथं समक्ष आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगावं. आता शेवटचा निर्णय आमचा, नाहीतर आम्ही रस्ता रोको हा काय हटवणार नाही. वेगळे सांगा किंवा तिकडचं बोला की पाणीपट्टी घ्यायचं सगळे कर घेतात नियमाने. दंड बसवतात. एक दिवस जर नाही भरली तर दुसऱ्या दिवशी दंड द्यावा. रक्कम वसूल करतात. मग आमच्या पाण्याचं काय. एक तर घाण पाणी सोडतायत. नियोजन अजिबात नाहीये पाण्याचं. त्यांनी नियोजन करावं आणि आम्हाला कंपल्सरी एक टायमिंग द्यावं. या टायमिंगला तुम्हाला आम्हाला पाणी एवढ्या वेळ टायमिंग मध्ये सोडतो म्हणून. लोकांचा नाक त्रास होतो. सकाळी 5:30 वाजल्यापासून पहाटेपर्यंत आम्ही उठून बसतोय. टायमिंग व्यवस्थित येत नाही. टायमिंगला पाणी त्या राधे चौकात बघा एक आणि महत्वाचं निर्णय पाहिजे चालू करावं लवकरात लवकर. आणि पाणी आपल्याला आहे. कोटेश्वर टाकीला कासचं पाणी दिलं. आपली योजना आहे आताची 40 कोटीची पूर्ण झाली नाही. अजून पूर्ण हँडओव्हर झाली नाही. हँडओव्हर झाली नाही. पटलं तुमचं हँडओव्हर झाली नाही तर इथून राजे लोकांच्या पलीकडे पाणी येतं. नव्या पाईपलाईनला व्यवस्थित येतं. मुलूक पाणी येतं. खाली भागात पाणी येतं. बऱ्याच बहुत तशा अशा भागात प्रॉब्लेम आहे की पाणी. आणि ज्यांनी नळ कनेक्शन नवीन घेतले त्यांना पाणी बिल आलेलं आहे. सर्व साहेब तुम्हाला वेळोवेळी अर्ज दिले. हे बिल्डिंग साहेबचे अर्ज प्रत्येकाचे अर्ज आहेत. तरी तुम्ही दखल घेतलेली नाही. आता हे लागलेचे अर्ज आहेत. पाणी कर 765 रुपये एखादं वाढवले. ह्या करामध्ये पाणी कर हा भरला पाहिजे. आम्ही भरणारच हे बरोबर आहे. पण ज्याला ह्या माणसांना जर पाणीच मिळालं नाही हे बघा ऐका वस्तू जी अशी आहे की ह्या लोकांनी नवी पाईपलाईन पहिलं पाईपलाईन नव्हती आणि नवी पाईपलाईन घेतली. नवी पाईपलाईन घेतल्यापासून आज 3 वर्षात त्यांना एक थेंब पाणी नाही. तर यांना बिल कसं आलं हा प्रॉब्लेम आहे. ह्यात महत्त्वाचा
लेखीत आहे. उद्या एखादा रोग झाला तर काय करणार आहे? शासन काय त्याची भरपाई देणार आहे का कुटुंबाची? तर आपण त्यांना जुन्या कनेक्शनचं पाणी जुन्या कनेक्शनची पण पाहिजे नवीन कनेक्शनची पाहिजे. त्यामुळे असा कुणावर अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी नगरपालिकेनं 4 वर्ष कनेक्शन नसेल तर आपण पाणीपट्टी आकारणी करत नाही. अशा नागरिकांवर नगरपालिका अन्याय करत. म्हणजे अर्ज दिले त्याच्या अर्ज शुक्रवार आणि तुमच्या आता आम्हाला बाकीचा विषय आम्हाला निळ्या पाईप पाणी चालू करायचंय. 7 निळ्या पाणी पाईपला चालू करायचंय. किती दिवसात येणार सांगा. मुदत द्या आम्हाला आता. आता एक सगळ्यांजवळ सांगा पहिल्यांदा ऐकून घ्या. एकाने बोला म्हणजे आम्हाला बोला. तुम्ही पहिला बोला मग आम्ही बोल. तुम्ही बोला पहिला. तुम्ही पहिला बोला. तुमच्या बोलू द्या आम्हाला. आमच्या मागण्या तुम्हाला काय सांगा. तुम्ही पेटेत राहिला होता तुम्हाला अवस्था माहिती. तुम्ही काय करता मग तुम्हाला कळायला पाहिजे ना. 2 मिनिटं झाली. जशा तशा परिस्थितीत हँडल केल्यानंतर जो काही निर्णय आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा 2 मिटिंगला मी होतो स्वतः कक्षाधिकाऱ्यांच्या म्हणजे सहसचिव. हायच्या नळाला बी घाण पाणी येतं या. प्रेशरनं पाणी नाही, टायमिंग नाही. कशाचं पाणी मग नळाला पट्टी दाखवताय. बुधवार पेठेला कोटेश्वर टाकीमधून जे पाणी येतं ते निळा पाईप दिलेलं नाही. अध्यक्षांचं भेटलो जाऊन बोलून अध्यक्षाचं बोलणं झालेलं आहे. शिवसाहेबांना भेटलेलो आहे. सगळ्यांना भेटून झालं. 125वी आपली ही आहे ना बरोबर ना नगरपालिका बरोबर ना. शिवसाहेब पुढे पुढे कार्यक्रम सकाळी एवढा कार्यक्रम येऊ दे की इथं 7:30ला कार्यक्रम चालू झाला. शिवंडा उठून येऊ दे नगराध्यक्षाला येऊ दे इथं. शिवला नगराध्यक्षाला म्हणा तुम्ही इथं यायचं इथं लोकांना आश्वासन द्यायची. शिवला इथं बोलवा. रोज नगरपालिका काय माहिती आहे शिवला इथं पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. अरे कोण म्हणतं देत नाही भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सणाचा अरे धिक्कार असो नगरपालिकेचा धिक्कार असो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. सीओ साहेब फोन उचलत नाहीत. साधा प्रश्न आहे त्यांना माहित नाही का इथं जबाबदार पदाधिकारी फोन करतो. साहेब लांब नाही शाहू मंदिरला आहे. शिवसाहेबांना नगराध्यक्ष शिवसाहेब इथं आम्हाला पाहिजे. नगराध्यक्ष शिव आम्हाला इथं पाहिजे. आम्हाला इथं लेखी आश्वासन द्या. आज नगरपालिकेने भारतीय मला एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही लेखी द्या. लेखी तुम्हाला असं कसं द्यायचं साध्या कागदावर आमची जबाबदारी कोण घेणार? रोज चक्रावर. नगरपालिका प्रशासनाचा कोण म्हणते देत नाही. कोण म्हणते देत नाही. भारतीय जनता पार्टीचा पाणी चालू करा एवढा विषय साधारण सोपा अडचणीचा नाही. नगरपालिकेच्या आता केलं तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करणार आहे. जाणे होते ना काहीतरी त्याच्या अगोदरपासून आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या तर मागण्या आहेत ना तेवढ्या आम्हाला पाणी महत्वाचं चक्रा मारायची. पाणीपट्टी तुम्ही कुठून देताय का आम्हाला? टॅक्स देताय नाही पाणीपट्टी कॅन्सल करून इथे लिखी द्या आम्हाला. आम्ही पाणीपट्टी घेत नाही म्हणून लिखी द्या आम्हाला. निर्णय द्या आम्हाला कुठला द्या. तो पण लिखी पाहिजे. असा निर्णय उठणार नाही. मला आज अध्यक्षाने बोलवाने पाणीच नाही. नगरसेवक आपल्याबरोबर आहेत. थांबा नगरसेवक आपल्याबरोबर आहेत. अधिकारी येत नाही म्हणले. आपण दिले लेखी द्यायचं आता राहायचो सर पण करणार आठवू सर तुला बोलते आजारी पडला
पलीकडे प्रयत्न पण पैसे घ्यायचे जर घरपट्टी भरली नाही तर 2% व्याज होतात ना. पाणी कोण द्यायचं मग? पाण्याची बोंब आहे, सगळ्याची बोंब आहे इथं. 7,000 रुपये बिल भरलं मम्मीच्या जाऊन चौकशी करतो. परवा दिवशी पोरगी आलेली एका दिवसात असलं पाणी. नंदा विलास जाधव, प्रतापगंज पेठ, शिवशक्ती अपार्टमेंट. आता मी रस्ता रोको केला होता, पण अधिकाऱ्यांनी पोलीस यांनी पण सांगितलं आम्ही मागे घेतलेलं आहे. आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही लेखी पत्रक तुम्हाला देतो. 15 दिवसात जर आम्हाला पाणी व्यवस्थित जर सोडलेले नाही तर 15 तारखे दिवशी रस्ता रोको केला जाईल. ते बी राधिका चौक, शाहीर चौक आम्ही बंद करणार. त्यावेळेला निळी पाईप चालू झाली पाहिजे. आम्हाला जुन्या लाईनला पाणी आता नको, नवीन चालू करून द्या. पाणी आम्हाला टायमिंग द्या. या टायमिंगला आम्ही सोडू, या टायमिंगला पाणी बंद होईल. काय पोलीस अधिकाऱ्याचं एका बी ऐकणार नाही. काही झालं तर त्याला तीच अधिकारी जबाबदार असतील. तसं आम्हाला पत्रक द्यायचं. प्राईड रेसिडेन्सी मध्ये राहणारी आहे मी. आम्हाला 4-5 वर्ष झालं पाणी नाहीये आणि त्या पाण्याची सोय आम्हाला नया पाईपला द्यावी एवढीच माझी आहे. आणि हे आता ज्या वहिनी बोललेल्या आहेत त्याची मी संमती देते मी की त्या काही बोललेल्या ते बरोबर आहेत. मी फक्त आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत पाणी द्या निळ्या पाईपला, बस एवढंच. बोला तुम्ही जे बोला तुम्ही बोला. 2-3 वर्ष झालं पाणी नाही. कुठून पाणी आणतोय आम्ही. आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा उद्रेक झालेला आहे. प्रभाग क्रमांक 8 व 10 मध्ये आज नागरिकांचा उद्रेक झालेला आहे. गेल्या 3 वर्षापासून नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी निळ्या पाईपचे कनेक्शन दिलेले आहेत, परंतु त्याला पाणी येत नाहीये, पण बिल जरूर येते. आम्ही या गोष्टीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. प्रभाग क्रमांक 8 मधील आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे धीरज गाडगे हे सातत्यानं जे काही प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असेल, आपला पाण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न आहेत. या अशा अनेक प्रश्नांना सातत्याने त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. भारतीय जनता पार्टी सातारा शहर म्हणून धीरज गाडगे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका प्रशासनाला आम्ही या इशारा देतो की येणाऱ्या 10 दिवसांमध्ये प्रतापगंज पेठेतील प्रभाग क्रमांक 8 व 10च्या ह्याच्यामध्ये निळे कनेक्शनला जर पाणी आलं नाही तर येत्या 15 ऑगस्टला तीव्र आंदोलनाला सामोरं जावे लागेल. ह्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील की त्यांनी दखल घ्यावी. पण इथे महिलांसाठी व पेठेच्या नागरिकांसाठी पाण्याचा प्रश्न बरेच वर्ष झाला हा विस्कळीत आहे. आज आपण इथे आंदोलन घेतलेलं आहे. हा आपण एक नगरपालिका हा डेमो दाखवलेला आहे की जर माणसाला 3 महिने 4 महिने पाणी येत नसेल आणि निळ्या पाईपलाईनला 3 वर्ष पाणी येतच नाही आहे, वेळेत पाणी येत नाही आहे, बरेच नागरिकांच्या अडचणी हाल होतात आणि स्वतः पाणी कर भरणं आणि दुसऱ्या जाऊन नाळा जाऊन पाणी भरायचं हा प्रश्न भरपूर आहे. आणि पेठेतल्या नागरिकांनी आज भरपूर साथ दिली आहे, सगळ्यांनी केलेलं आहे आम्हाला आणि सगळेजण एक झालेले आहेत. ही येतोपी अशीच राहावी. प्रत्येक आपल्या प्रभाग 8मध्ये वेगवेगळी अडचण आली, पाणी प्रश्न असू दे, घंटागाडी प्रश्न असू दे, स्वच्छता प्रश्न असू दे, सर्वजण एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपण असेच आंदोलन करूया. आणि येत्या 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला नगरपालिकेने सांगितलेले 15 ऑगस्ट त्यांनी लेखी आश्वासन दिलेले आहे. 15 ऑगस्टपर्यंत निळ्या पाईपलाईनला पूर्ण प्रधान पेठेत व शाहू नगरात व्यवस्थित पाणी मूलभूतपणे मिळणार आहे. तर येत्या 15 ऑगस्टपर्यंत झाले नाही आहे. ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पेठेत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते व जयसा परिषदेचे कार्यकर्ते सर्वजणांनी सगळ्यात मोठं आंदोलन करीन. प्रशासनाने ही दखल घ्यावी, नाही तर पोलिसांनी जे त्यांना कारवाई करावी, काही करायची करावी, पण आम्हाला पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला पाहिजे. येत्या 15 ऑगस्टला आम्ही पूर्णपणे आधी चौक 4 रस्ते बंद करणार आहे. जोपर्यंत आम्हाला पाणी देतो आम्ही इथं हलणार नाही. जय महाराष्ट्र.